मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। कासार वडवली इथे राहणाऱ्या या माऊली ज्यांचं सासरचं नाव कोमल आशिष कसार तर माहेरचं नाव कोमल दाजीराम वाक्षे। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। नमस्कार। नमस्कार नमस्कार। पण वहिनी आधी उखाणा घ्या। मोगऱ्याला सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी, आशिष रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी। अरे वा, द्या ओळख करू। हे माझा मोठा भाऊ आहे विशाल वाक्षे आणि ते माझे पप्पा आहेत। नमस्कार। ते माझी वहिनी आहे। नमस्कार। ती माझी फ्रेंड आहे प्राजक्ता। हो हो। ते माझे सासरे आहेत। नमस्कार। ते माझे सासूबाई। नमस्कार। ते माझे मिस्टर। नमस्कार। आणि ती माझी ननंद। हो हो। आणि ती पण ननंद। वा वा, दोन ननंद आलेले आहेत। हो की नाही? बालपण कुठे गेलं सगळं? माझं 7th स्टँडर्ड पर्यंत भांडुपला बालपण गेलं आणि नंतर आम्ही ऐरोलीला शिफ्ट झालो। घरी कोण कोण होतं? घरी माझा एक मोठा भाऊ, छोटा भाऊ आणि मम्मी पप्पा। मी 3 भावंड तुम्ही? हां। तुम्ही किती? 2 नंबर 3 नंबर? 1 नंबर। मग 2 नंबर कोण? मी। तुम्ही? आणि लहान भाऊ असतो? तो कुठे असतो? तो सध्या पुण्याला आहे। आई बाबा काय करायचे? माझे पप्पा पोलीस आहेत। बरं। हां। आणि आई हाऊसवाईफ। बरं बरं। आपण काय करता दादा? मी सेल्स मॅनेजर मध्ये। ओके ओके। कुठे गेलं बालपण? बालपण म्हणायचं गेलं तर आम्ही 3 जण भावंड। मस्ती तर घरात नेहमीच चालायची, पण जास्त करून मोठ्या दादाची मस्ती चालायची, कारण की तो खूप खेळायला नेहमी घरात कधीच नसायचा आणि त्याचे मार्क्स पण ॲव्हरेज असल्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना पप्पांचा मम्मीचा ओढा भेटायचा। एक दिवशी तर असं झालेलं, त्याची मार्कशीट आलेली आणि त्याने 2 दिवस घरात दाखवलीच नाही आणि पप्पा मम्मी विचारते तुझी मार्कशीट आली का, तर तो नाहीच बोलला। मग एक दिवशी तो खेळायला गेलेला बाहेर आणि मम्मीने त्याची बॅग चेक केली तर त्याला मम्मीला भेटली मार्कशीट। तर मग संध्याकाळी पप्पा कामावरून आल्या मम्मीने सांगितलं की मार्कशीट याने दाखवली नाही, केलं कमी मार्क्स पडलेत। मग त्याच्यासोबत आम्हाला नेहमी सगळ्यांना ओढा, मला छोट्या भावाला मला 3घांना पण ओढा भेटायचा। पण जनरली जेव्हा मार्कलिस्ट दाखवायचे तेव्हा काय प्रतिक्रिया यायची घरच्यांची? प्रतिक्रिया म्हणजे माझे ॲव्हरेजच मार्क असल्यामुळे नेहमी ते एकच प्रतिक्रिया असायची। काय असायची? म्हणजे रागाची असायची। हो। आणि तुम्हाला? माझे पण बऱ्यापैकी असायचे, म्हणजे अशी कंप्लेंट नसायची, काही असायचे बऱ्यापैकी मार्क्स। पण यांचा सत्कार रोज व्हायचा। हो। आली मार्कलिस्ट आणि त्यांच्यामुळे आमचं पण। तुमचा पण? त्यामुळे आधीच पासून आम्ही धाकात असल्यामुळे आम्ही बरोबर मार्क्स पाडले। त्याने नाही, दादानी काय नाही। हा, त्याच्यापासून शिक्षा भेटली ना आम्हाला, म्हणून आम्ही बरोबर मार्क्स पाडले। काय हो, कसं वाटतंय? सगळ्या बालपणाविषयी आता गप्पा सुरू आहेत तर बरं वाटतंय। त्या जुन्या आठवणीला उजाळा भेटतो, त्या चांगला आनंद वाटतो। असं कधी झालंय का एखादी गोष्ट बाबांना सांगितली नाही, लपवून ठेवली आणि बाबांनी पकडली? नाही, मी ऍक्च्युली बाबांशी कमीच बोलायचो, मम्मीशी जास्त बोलायचो। का बाबांशी कमी का? म्हणजे ऍक्च्युली वडिलांना जास्त ड्युटी असल्यामुळे ना आम्ही आईशी, म्हणजे माझं वैयक्तिक तर आईशी कनेक्टिंग जास्त, वडिलांशी कमी असायचं। आणि वडिलांचं कसं रुबाब असायचा, म्हणजे धाक असायचा एक, त्यामुळे त्यांच्या बरोबर आम्ही। लक्षात राहिलेला मार कुठला बाबांचा? असे लय असं एक सांगू शकत नाही, पण तरी एक सांगायचं असेल अगदी लक्षात राहिलाय असा। मग ते ज्या दिवशी मार्कलिस्ट दाखवलं त्याच्या संध्याकाळचं लक्षात आहे। हो, आणि त्याच्यामुळे आम्हाला पण भेटलेला, तो कधीच नाही विसरू शकत। ऍक्च्युली कसं व्हायचं, वडील कामावरून आले तर मम्मी दारात असतानाच आवाज सोडायचा, असं केलं। हा जो काही एक वेगळेपणा असतो ना आईचा। पप्पा कसं कामावरून आलेलं, त्यांना ते टेन्शन असायचं, ते त्या टेन्शन मध्ये असतं। नंतर घरच्यांनी असं सांगितलं, मम्मीने असं सांगितल्यावर तो बाहेरचा राग ऍक्च्युअली आमच्यावर निघायचा। आमचा पण राग असायचाच, असं नाही की आम्ही चुका करत नव्हतो, चुका करतच होतो, त्याचा पण राग, पण एक्स्ट्रा बाहेरचा पण डबल भेटायचा। बालपण छान गेलं? लाड भरपूर केले? माझे तर खूप, म्हणजे असं कधी मुलगी आहे किंवा मुलगा आहे असं कधी नाही, उलट मला तर जास्तच लाड झाले माझे। काय दादा, तुमचं एकमेकांवरती भावंडांवर प्रेम खूप? पण हे जरा हट्ट होते, म्हणजे वडिलांच्या स्वभावावरचे होते। वडील जसे हट्ट होते तसे ती पण होते, म्हणजे तिने तिच्या लाईफ मध्ये जी मिळवायचा प्रयत्न केला ते 100% मिळवण्याचा प्रयत्न केला। पण मग इतकं लाड असलेले, इतके प्रेमात वाढलेले तुम्ही 3 भावंड जेव्हा सासरी ताई जायला निघाले, काय भावना होती? तेव्हा खरंच वाईट वाटत होतं, पण आता ती आपली बहीण कधी ना कधी तर दुसऱ्या घरी जाणारच आहे ही भावना पण होते। आणि असं नाही की दुसऱ्यांच्या घरी चालणे,
मिस्टरांकडेच चालले, त्यामुळं काय वाटत नव्हतं. आणि त्यांची फॅमिली पण ॲक्च्युली खूप चांगली आहे, त्यामुळं काय असं वाटलं नाही की असं वाटलं की एका घरातून दुसऱ्याच घरात चाललंय, म्हणजे दुसऱ्या फॅमिलीमध्ये चाललंय. तिथं पण त्यांचे आईवडीलच आहेत. पण तुमचं आधी लग्न झालं की ताईचं? माझं आधी लग्न झालं. तुमचं आधी झालं. तोपर्यंत तुम्ही आणून ठेवली होती एक ताई. म्हणजे एक वहिनी घरात आलेली होती, हो ना. पण काय होतं त्यावेळेचा प्रसंग, कसा होता प्रसंग? खूपच, कारण की लग्नासाठी खूप भांडणं झाली घरामध्ये, त्यामुळे असं खूप टाईम नंतर मला जे होकार भेटला ना, त्यामुळे इतका आनंद होता ना की होकाराच्या आधी खूप रडलेले होते मी, खूप रडलेले. पण मग लग्नामध्ये माझी एवढीच इच्छा होती की आधी एवढी रडून गेलेली ना, मला लग्नामध्ये नाही रडायचं, तर खूप कंट्रोल केलं. लग्नाच्या दिवशी नाही रडला, आता जावयाला थोडासाच थोडीशीच रडले, बाकी जास्त नाही. बाबा काय सांगणार दोघांबद्दल? माझी मुलगी फार जिद्दी आणि अभ्यासात चांगल्या प्रतीचे मार्क ते मिळवून देत होते. आणि मोठा मुलगा थोडा अभ्यासात हुशार होता, परंतु कर्तृत्व नव्हतं की अभ्यास करून चांगले मार्क पाडायचे. हा थोडा जिद्दी नसल्यामुळं अभ्यास तो हुशार आहे, आमच्या दोघांपैकी तो हुशार, पण करायची प्रवृत्ती नव्हती थोडी, त्यामुळे त्या मार्काबरोबर त्याला पडायची पण जास्त. मार्क पडायचे नंतर, पण आधी पडायची पण जास्त. बरं वहिनी सांगा आता, काय म्हणणं आहे तुमच्या नणंदबाईंबद्दल? खूप छान आहेत, खूप. पण इतकी खंत आहे की त्यांचं लव्ह मॅरेज आहे, आज 11 वर्ष झाले त्यांच्या रिलेशनशिपला. पण मी घरात जाऊन मला 1 वर्ष काही माहित नव्हतं यांचं असं काहीतरी आहे. यांचं असं काहीतरी आहे, ते नेमकं काय आहे काही वेळात उलगडणार आहे, थांबा जरा. या माझे फ्रेंड आहे. ओके, बोला. बोलकी आहे, शांत आहे, अशी पटकन चिडत वगैरे नाही. आणि चिडली तरी तिला विचारावं लागतं, बाई तू चिडलीयस की रुसलीयस. ते बोलण्याचं एक त्याचा टून वेगळा, तो मला फार आवडतो. बरं दादा, इतकं सगळ्या गप्पा सुरू आहेत, एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. आणि ते आव्हान असं आहे, 3 चित्रपट आहेत मराठी, आणि 3 चित्रपटांची जी नावं आहेत ती उलट सुलट अक्षरं लिहिलेली आहेत. तुम्ही ती सरळ करायची, अभिनय करायचा त्या चित्रपटाचा, आणि तो जर या सगळ्यांनी ओळखला तर या माऊलीला तुम्ही सोन्याची नथ आज आपल्या बहिणीला बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. तेव्हा मला बघायचंय तुम्ही ते आव्हान पूर्ण करणार का? बहिणीला आज सोन्याची नथ मिळवून देणार का? आत्ता ठरणार. हा, तुम्हाला मी फक्त दाखवणार. चला, एक कुठल्याही चित्रपटाचा अभिनय करायचा. चला, वेळ सुरू होते आत्ता. बसा बसा जरा. काय होतं हे सासूबाईंचं? काय आहे मुंबई पुण्याचं? आमचं गाव पुणे आहे आणि आता आम्ही मुंबईत आहोत. अभिनंदन ताईला, तुम्ही आज सोन्याची नथ झी मराठीकडून मिळवून दिलेली आहे. नमस्कार. 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 काय चेहरा खुललाय जावयांचा? काय रहस्य काय आहे हसण्याचं? इथे होम मिनिस्टरला आलो म्हणून असं. काय एरवी रडत असतात? नाही, असं काय नाही, जास्त हसतात ना म्हणून बोलले. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण 4थी पर्यंतचं घाटकोपर तेरेजा हायस्कूलला. हां. 4थी नंतर नवी मुंबईमध्ये, आणि त्याच्यानंतरचं डिप्लोमा तेरणामध्ये झाला. पण मग राहायला कुठे होता तुम्ही? राहायला नवी मुंबईला आम्ही. मग आता तुम्ही ऐरोलीलाच राहता? नाही, आता आम्ही जस्ट म्हणजे लग्नाच्या अगोदर नवीन रूम घेतला आम्ही आणि ठाण्यात शिफ्ट झालो. कसं गेलं बालपण? घरी कोण कोण होतं? घरी आम्ही 4 असायचो. मी, माझी छोटी बहीण, मम्मी पप्पा. आणि आपण काय करता? मी IT मध्ये कामाला आहे. आई बाबा काय करायचे म्हणाला? माझी आई हाऊसवाईफच आहे आणि वडील माझे पोलीसमध्ये काम करतात आहे. मला तर पोलीस स्टेशन मध्ये चालायचं वाटतं. तुमची ओळख कशी झाली दोघांची? आम्ही एकाच क्लासला होतो 9वी 10वी साठी. पुढे काय झालं? तर ह्यांचा क्लासेस सकाळी व्हायचा आणि आमचा संध्याकाळी. तर संडेला एक साथ क्लासेस व्हायचे आमचे. एका दिवसात एवढं केलं? एक दिवस मिळाला तुम्हाला आणि तुम्ही पेपर सोडवला आयुष्याचा. काय झालं? संडेला एकत्र क्लास असल्यामुळे मी 2-4 दिवसापूर्वीच मी प्रश्न केलेला. तू फर्स्ट टाइम कधी बघितलंस मला? तुला क्लासमध्येच मी तुला बघितलेलं. म्हणजे आता 2-3 दिवसापूर्वी? कारण की मला एवढं आठवतंय की मी त्याला बघितलेलं जेव्हा क्लासमध्ये आम्ही क्लास चालू होण्याच्या आधी बाहेर उभा असायचो, तेव्हाच मी त्याला बघितलेलं 1-2दा. पण त्याने कधी बघितलं मला माहितीच नव्हतं. विचारतो, कधी बघितलं? खरं सांगा आता, सांगा आता. तेव्हाच बघितलं. कधी?
9वी 10वीच्या क्लासेसमध्येच बघितलं, पण कधी विचारलं नाही. मनात होतं काय होतं की बाबा आवडते मुलगी मला. मी डिप्लोमाला गेलो, ही कॉमर्स सेक्शनला गेली 11वी 12वी. पण संपर्क होता ना? संपर्क नव्हता तसा. नव्हता. माझी एक म्हणजे माझे जे बाकीचे मित्र होते ते सगळे कॉमर्सला गेले. मग ते 11वी 12वी, मग मी 10वी नंतर डिप्लोमाला. पण माझे बाकीचे जे मित्र होते ते हिच्या बरोबर म्हणजे कॉलेज चालू झालं त्यांचं. मग माझी एक मैत्रीण होती तृप्ती करून, ती हिच्याच बरोबर कॉलेजला म्हणजे असायची, माझ्याच बाजूला बसायची. आणि आम्ही 10वीचे मित्रमैत्रिणी आम्ही सगळे. तर मला माहिती नव्हतं. मग एक दिवस मला कळलं की बाबा ही ह्याच ग्रुपमध्ये आहे. तर मग मी विचारलं. शोध सुरू होता. हा तसंच होता तर होता ना, नाहीतर काय करायचं होतं. तुम्ही डिप्लोमाला गेले होते, तिकडे वातावरण वेगळं होतं, पण लक्ष इथे होतं तुमचं, है ना? हा तसंच म्हणावं. हा, मग मैत्रिणी पडला कळलं तुम्हाला? हा, मग मैत्रिणीला मी सांगितलं. मग तिने थोडी मैत्री करायची, तिने थोडी मदत केली मला. मग त्याच्यानंतर मग थोड्या दिवसांनी मी तिला मग तुम्हाला अंदाज आला होता यांच्या मनात काहीतरी गडबड आहे? हा, मला जेव्हा मी 10th मध्ये होती तेव्हाच मला फ्रेंड्स थ्रू कळालेलं. मला चांगलं आठवते, माझी निलिशा करून फ्रेंड होती, कॉमन फ्रेंड होती त्याची आणि माझी पण. मग तिने मला एकदा येऊन विचारलं की असं मुलगा आहे. तर लाईक तिने माझं ना मतच नाही विचारलं, कारण की तिला माहिती मी नाहीच बोलणार, कारण की मी लाईक मुलांची बोलायची नाही, खूप वेगळी असायची. तर ती काय बोलली मला, मी ऑलरेडी त्याला सांगितलं तिचे पप्पा पोलीस आहेत, तू तिच्या नादाला नको लागूस. तर हा तिला बोलला माझे पण पप्पा पोलीस आहे, बघू आपण काय करायचं ते. मग नंतर तेव्हा असा विषयच नाही निघाला. मग नंतर 11thला गेल्यावर कॉमन फ्रेंड्स, तृप्ती जसा बोलला तो, तृप्ती माझ्याच क्लासमध्ये असल्यामुळे मग कॉमन फ्रेंड्स थ्रू मग ओळख जास्त झाली. मग नंतर आम्ही फ्रेंड्स झालो, फ्रेंड्स थ्रू मग पुढे वाढत गेलो. पुढे म्हणजे कुठे? 11th मध्येच त्याने प्रपोज केलेलं मला. मग परत 11वीला परत आपलं काम सुरू. 11वीला जे प्रपोज केलं, काय उत्तर आलं? ती नव्हतीच म्हणत. ती म्हणत घरी प्रॉब्लेम्स आहेत, कास्ट म्हणजे थोडंसं होऊ शकतं पुढे जाऊन प्रॉब्लेम. बरोबर. तर मी म्हटलं बघता येईल, म्हणजे आपण विचारू पुढे जाऊन आई वडिलांना की होऊ शकेल नाही होऊ शकेल. तर ती रेडी झाली. मग पुढे का म्हटलं मी ह्या विचाराने रेडी झाली की आता सिच्युएशन कास्टसाठी आहे प्रॉब्लेम, पण काही वर्षांनी कदाचित काळ चेंज होईल, थोडे ऍग्री होतील. नाही झाला काळ चेंज, तर हे तुम्हाला कसं कळलं काळ चेंज होईल? म्हणजे जसं वेळ जातो तसं नवीन ऍक्सेप्ट करावं लागतात, म्हणून त्या ह्याच्या विचाराने हा बोललेली. हो म्हणाला. आणि हो म्हटल्यानंतर किती वर्ष? 11 वर्ष. 11 वर्ष. 2011ला मी तिला प्रपोज केलं 3 एप्रिलला, आणि तेव्हा ती मला हो बोलली. तेव्हापासून भेटत होता? तेव्हापासून भेटत होतो. घरी माहिती नाही? घरी नंतर नव्हतं माहिती. पहिले पोलिसांना सुगावा लागला. आम्हाला खूप उशिरा लागला, त्यांच्याकडे लवकर होता, आम्हाला खूप उशिरा लागला. हो ना. तुम्हाला कोणालाच माहित नव्हतं? ऍक्च्युली मला आहे ना त्याच्या फोन बोलण्यावरनं किंवा जाणं येणार, कारण ज्या वेळेला त्याचं चालू झालं होतं तेव्हा ह्यांनी जळगाव अमरावती पोस्टिंग केलं होतं, आणि मी ह्या 2 मुलांना बघण्यासाठी ऐरोलीमध्ये होते. ते महिन्यातनं एकदा यायचे, फक्त 4 दिवस असायचे. त्यात हे सांगणं मी त्यांना कधीच सांगितलं नाही की असं काही आहे, कारण आमची फॅमिली ऍक्च्युली आमचं फॅमिली बॅकग्राऊंड आहे ना, सगळ्या याला ऑलमोस्ट एन्जॉयमेंट आहे किंवा कसं जातपात असं काहीच नाहीये. त्याच्यामुळे आम्ही विरोधच नव्हता. यांना फक्त असं म्हटलं की वाटतंय आपल्या मुलाचा कुठेतरी पाय घसरतोय, ठीक आहे ना, जेव्हा समोर आणेल तेव्हा बघू. तुम्हाला अंदाज आला होता? अंदाज आला फोनवरून काहीतरी गुलगुलू चाललंय, किंवा 5 मिनिटं म्हणतो येणार, 2 तास यायचा नाही. तर हे सगळं असायचं. 15 मिनिटं हिला भेटायचं, बाकी सगळ्या मित्रांबरोबर. हा, म्हणजे असं असायचं. किंवा कॉल जरी केला ना, मग मी 5 मिनिटात येतो म्हणणार ना, तर समजायचं की हा अर्धा तास येत नाही अजून. पण मला तुम्हाला तेच विचारायचंय, इतकी वर्ष हे लपवून ठेवणं तसं कठीण? एवढं वर्ष लपवलं म्हणजे कळालेलं, माझ्या मोठ्या भावालाच कळालेलं पहिल्यांदा, आणि तेव्हा त्याने समजून सांगितलेलं, बघ कोमल, आपल्या घरात असं चालत नाही, तू पुन्हा विचार कर, आत्ताच वेगळे होऊ शकतात तुम्ही, नंतर तुला कठीण जाईल. तेव्हा कळालेलं. तेव्हा थोड्या टाइमसाठी आम्ही विचार केला, थोड्या टाइमसाठी वेगळं होतं, पण नंतर पुन्हा वेगळं पुन्हा झालं. मग फायनली लग्न कधी झालं? लग्न मागच्या वर्षी 16 फेब्रुवारी. पण दोन्ही कुटुंबांकडून होकार झाला? हो, खूप व्यवस्थित छान. झालं. कोरोनाच्या आधी एवढं सुंदर लग्न झालं ना सर, की म्हणजे आमचे रिलेटिव्ह पण आम्हाला रिप्लाय देत आहेत की ही मुलं खूप लकी आहेत की यांचं लग्न म्हणजे 1000-1500 माणसात झालं. खूप सगळ्यांनी एन्जॉय केलं, आमच्या फॅमिलीनी, यांच्या फॅमिलीनी. दादा बद्दल सांगा. दादा बॉसच घरात, म्हणजे त्याचंच ऐकायचं सगळ्यांनी. आता पण
हो मग. पण दादा कोणाचं ऐकतो? दादा तसं वहिनीचं ऐकतो. नाही, पण तो वहिनीला पण त्याचं ऐकायला लागतो. त्याचीच चालायची मनमानी. पण तसं आमचं बालपण म्हणायला गेलं तर खूप छान गेलं. मस्ती पण केली, धमाल पण केली, सगळं म्हणजे एकदम भारी एकदम. आणि वहिनी खूप भारी आहे एकदम. म्हणजे बरं वाटतंय जरा घरात अजून एक माझ्याबरोबर कोणतरी आलंय त्याच्यासाठी. हा खूप खोडकर आहे. म्हणजे शांत शांत वाटायचा, पण त्यांनी ज्यावेळेस लव्ह मॅरेज केलं तेव्हा आम्हाला समजलं नक्की तो कसा आहे. ज्यावेळेस आम्ही घरी असायचं, कधी चॉकलेट आणलं तो हिच्याबरोबर शेअर नाही करायचा. त्याच्या दोघांचे नेहमी वाद चालू असायचे चॉकलेटवरनं. तर कदाचित तो तिला देत असेल चॉकलेट. कळलं, आता कळतील बऱ्याच गोष्टी. म्हणजे चुपा रुस्तम निघाला तो. आज काय सगळं बोलून घ्यायचं ठरवलंय का? कारण की त्यांनी लव्ह मॅरेज केलं हे आमच्यासाठी पण सरप्राईज होतं. धक्का होता सगळ्यांसाठी. काय हो, काय एवढा धक्का का होता सगळ्यांना तुमच्याबद्दल? शांत आहे थोडा मी, जास्त बोलत नाही. न बोलता बरंच करता, म्हणूनच धक्का भेटला. बरं बरं बरं. आता न बोलताच एक छोटंसं आव्हान तुम्हाला पूर्ण करायचंय. बरं, या एनव्हलप मध्ये एक जे लिहिलंय त्याचं चित्र काढायचं, आणि ते चित्र जर सगळ्यांनी ओळखलं तर या माऊलीला आता बक्षीस मिळणार. त्यांना न दाखवता बघा यामध्ये काय लिहिलंय. आता बघाच तुम्ही. बघूया तुमचं जिराफ कसं. नाही, पूर्ण काढा, थांबा. किती पायांचा आहे? तुम्हाला मला विचारायचंय, ज्यांनी पहिला ओळखला. मग असा जिराफ कुठे बघितलाय मला सांगा. अभिनंदन. पण या जिराफामुळे तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला हा तन्मणी मिळवून दिलेला आहे. अभिनंदन. आणि आता या वहिनी आणि त्यांच्या वहिनी यांच्यामध्ये मला बघायचंय कोण जिंकणार. पैठणी. काय मस्त वारा सुटलाय बघा. हा. अशा छान वाऱ्यामध्ये टेबल टेनिसचे चेंडू या चौकटीमध्ये टाकायचे आहेत. गुण लिहिलेले आहेत वेगवेगळे. दोघींनाही 10-10 संधी मिळणार. 10 संधीमध्ये सर्वात जास्त गुण या दोघींपैकी ज्या गोळा करणार त्या पैठणी घेऊन जाणार. वहिनी पैठणी आपल्याकडे ठेवणार का ही माऊली पैठणी घेऊन सासरी जाणार, बघूया लगेचच. खेळ एकदम सोपा आहे. आधी तुम्ही एक इथे टप्पा पडून जायला पाहिजे. एक गेला, तुम्ही टाका. 10 दोघी पण एकदम भिडले आहेत. 10 चला, बरोबरीत आहेत दोघी पण. 10 5-5 संधी झालेले आहेत. तुम्ही तिकडे बसा, तुम्ही इकडे बसा. साठ झाले. 70 30 100 डायरेक्ट. उपविजेत्या ठरल्या माया वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कोमल वहिनी. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन.
सासरी निघताना आपल्या आईकडे होम मिनिस्टरची आठवण देऊन ती ताई पुन्हा निघणार आहे. आशीर्वाद घेऊन आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतोय. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.